बारामतीच्या मोरगाव मधल्या रयत शिक्षण संस्थेतील व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। शिक्षणाचं मंदिर असलेल्या संस्थेत धांगडधिंगा पाहायला मिळालाय। सोशल मीडियात व्हिडिओवरून विविध टीका टिप्पणी होते। रयत शिक्षण संस्थेवर शरद पवार, अजित पवार यांचं वर्चस्व आहे। सध्या बारामती तालुक्यातील मोरगाव इथल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणातील मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय। मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ मे महिन्यातला असून गावच्या ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मनोरंजनाच्या ऑर्केस्ट्राचा या कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आहे। मात्र याच व्हिडिओवरून सोशल माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, हा रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम आहे आणि याच्यात ही अश्लील अशी ही गाणी धांगडधिंगा पाहायला मिळतोय। नाही, आधी हे आपण सांगितलं पाहिजे की हा रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम नसून रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये असलेला हा सोहळा आहे आणि तिथे मे महिन्यामध्ये हा ऑर्केस्ट्रा अरेंज करण्यात आला होता असं दिसतं आहे। आणि ही परंपरा आहे गावातली की अशा पद्धतीनं सुट्टी, कारण मे मध्ये साधारणपणे आपल्याकडे सुट्ट्यांचा काळ असतो आणि त्या काळामध्ये असे सोहळे होत असतात। फक्त प्रश्न आहे तो ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला आहे ती शाळेची जागा आहे। रयत शिक्षण संस्था ज्याचं कामकाज स्वतः शरद पवार आणि अजित पवार पाहतात। दुसरं, ह्या कार्यक्रमाचं बदललेलं रूप, आता ज्या पद्धतीचे हावभाव ह्या गाण्यावरती केलेले आहेत ते अत्यंत अश्लील आहेत। एकतर अलीकडच्या काळामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारतायत की अशा पद्धतीनं हे जे लावणीचं रूप आहे ह्याला काही लावणी म्हणायचं, ऑर्केस्ट्रा म्हणायचं, काही गाणे म्हणायचं आणि नेमकं कोणासाठी आहे? कारण बारामती तालुक्यातल्या मोरगाव हे एक रहदारीचं ठिकाण आहे। अष्टविनायकापैकी एक श्री गणेशाचं म्हणजे मयुरेश्वराचं मंदिर त्या ठिकाणी आहे। मयुरेश्वराच्या दर्शनाला राज्यभरातनं भाविक येत असतात। हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो। स्वतः ग्रामपंचायतीकडे एक स्वतंत्र असं मैदान नाही आणि म्हणून ग्रामदैवतेच्या यात्रेनिमित्त हे जे मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत हे या शाळेच्या प्रांगणामध्ये वर्षानुवर्ष आम्ही करतो असं ग्रामस्थांचं मत आहे। परंतु असं असून सुद्धा ज्या स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर हेच प्रश्न लोक विचारतात की काय स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे? तर रयत शिक्षण संस्था कोणत्या आणि कुठल्या महामानवानं त्याची उभारणी केली? ते लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचं एक महत्व आहे आणि त्या शाळेच्या प्रांगणामध्ये असा हा कार्यक्रम होतोय त्याच्याबद्दल आता वेगवेगळी टीका टिप्पणी होते। कारण शरद पवार आणि अजित पवार दोघंही या शाळेचं कामकाज बघत असतात आणि एक महत्वाचा प्रश्न, शाळेच्या प्रांगणामध्ये असे कार्यक्रम होत असतील तर त्याच्यासाठी आचारसंहिता का असू नये असे अनेक जणांचं मत आता व्यक्त होत आहे। निश्चितच धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।